मुसळधार पाऊस सुरू होता. वाऱ्याच्या वेगाने हातात छत्रीसुद्धा टिकत नव्हती. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी साचलेले होतं. पावसाचे टपोरे थेंब डोळ्यांवर इतक्या जोरात लागत होते की पुढलं बघणंही अशक्य झालं होतं. छत्री सांभाळत कसा तरी चालत होतो, तर मध्येच समोरून सायकलवरून जाताना ती येऊन मला धडकली. मी खाली, ती माझ्यावर आणि त्यावर तिची सायकल, असे आम्ही तिघेही रस्त्यावर पडलो होतो. पावसात चिंब भिजून ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे काळे काळे डोळे, लांब केस, ते गुलाबी ओठ, मी तिच्यात हरवून गेलो होतो. तर इतक्यात अलार्म वाजला. भर पावसात कोणी अलार्म लावला? मी खिसे चाचपडून पाहिले, तर ती माझ्यावर असल्यामुळे मी उठू शकत नव्हतो आणि कोणीतरी सारखं अलार्म बंद कर, अलार्म बंद कर सांगत होतं. इतक्यात मगभर पाणी तोंडावर पडलं आणि मी उठून बसलो. स्वप्न होतं ते. नील. अरे यार, काय गं चिनू, किती सुंदर स्वप्न बघत होतो ना. मध्येच का पाणी टाकलं? चिनू म्हणजेच चिन्मयी, नीलची लहान बहीण. चिनू. काय रे दादा, परत तेच स्वप्न का? किती बोर आहे रे तुझं स्वप्न. रोज एकाच ठिकाणी पावसात भेटतो आणि सायकलवरून पडतो. पुढे जाण्याचा विचार आहे की नाही? आणि काय रे, कोण आहे ही? कोण ही मुलगी? प्रत्यक्षात आहे की फक्त स्वप्नातच भेटणार? चिनू चिडण्याच्या स्वरात बोलू लागली. नील. ए तू गप ग. माझ्या स्वप्नातली ती मला नेहमीच दिसत असते. काय माहीत कोण आहे ती? जुन्या फिल्मची एखादी हिरोईन असावी. इतकी सुंदर आहे ती. आणि काय माहीत, कदाचित मागल्या जन्मीच काहीतरी कनेक्शन असेल आमचं, म्हणून ती भेटत असेल रोज. चिनू, तुम्ही लेखक ना वेडे असता. त्या पुनर्जन्माच्या स्टोरी लिहून ना तुम्ही पण वेडा झालाय. चल उठ, आवर लवकर तुझं. मला उशीर होतोय. मला कॉलेजपर्यंत सोडून दे. नील. एक कवी आणि लेखक आहे. या निळ्या आभाळाखाली दिसणारं हे सुंदर जग त्याच्या लेखणीतून टिपण्याचा एक वेडा प्रयत्न करत असतो. संगीत जणू काही त्याचा प्राण. त्याला गाणी ऐकायला आणि गायला देखील आवडतात. घरी आईवडील आणि लहान चिनू, इतकंच त्याचं कुटुंब. हां, तसे मित्रमैत्रिणी आहेत बरेच, पण त्याची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे त्याची लेखणी. तो तासनतास तिलाच कवटाळून बसलेला असतो. आणि सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे त्याचा लॅपटॉप. त्यातच कुठल्याशा ॲपवर तो लेखन करत असतो. तसा तर तो इंजिनियर आहे. एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर आहे. पण लेखन त्याचा जीव की प्राण. दिसायलाही एखाद्या हिरोसारखाच. नील लगेच आवरतो आणि चिनूला कॉलेजला सोडत पुढे ऑफिसला निघतो. नीलची एक सवय होती. कुठल्याही कामाची सुरुवात करण्याआधी तो त्याचा लॅपटॉप काढून त्याच्या सोशल साईटवर एक पोस्ट लिहायचा. जुन्या पोस्टवर आलेल्या कमेंट्स वाचून त्यावर रिप्लाय द्यायचा आणि नंतरच त्याच्या कामांना सुरुवात व्हायची. काल त्याने प्रेमावर एक पोस्ट केली होती. प्रेम म्हणजे तू, खळखळणाऱ्या झऱ्यापरी. प्रेम म्हणजे मी, तुझ मिठी मारू पाहणाऱ्या खडकापरी. त्याच्या या पोस्टवर त्याला एक रिप्लाय आला. प्रेम म्हणजे जाणीव, दोघातल्या विश्वासाची. प्रेम म्हणजे उणीव, एकमेकांच्या सहवासाची. आणि खाली नाव होतं सृष्टी. ही कमेंट वाचून का कोण जाणे, पण त्याला खूप छान आवडलं. असं वाटलं की ही सृष्टी त्याच्या स्वप्नात येणारी तर मुलगी नाही ना. त्याने तिला फक्त थँक्यू सृष्टी असा रिप्लाय दिला. खरं तर त्याला तिच्याशी बोलावंसं वाटलं, पण उगाच तिला गैरसमज नको म्हणून तो बोलला नाही. मात्र त्या दिवशी पहिल्यांदा त्याने कमीत कमी 50 वेळा तरी ती कमेंट वाचली असावी. सृष्टी देखील त्याच साईटवर लेखन करायची.
यापूर्वी कधी त्याने तिचं साहित्य वाचलेलं नव्हतं, पण त्या दिवसापासून तो न चुकता तीच साहित्य वाचायला लागला. तिच्या लेखनात कमालीची पॉझिटिव्हिटी होती. एखाद्या कचलेल्या, हरलेल्या व्यक्तीला नवी उमेद, नवी दिशा दाखवणारं असं तिचं लेखन होतं. ती विविध विषयांवर लेख आणि समाजप्रबोधनात्मक कथासुद्धा लिहायची. तिच्या साहित्यावरून तरी असं वाटत होतं की ती कोणीतरी सोशल वर्कर असावी, पण नेमकी कोण, काही कळत नव्हतं. आज नील पूर्णतः सृष्टीच्या भोवऱ्यात अडकलेला होता. विनय, नील, अरे कुठे हरवलास? लक्ष कुठे आहे तुझं? नील, अरे विनया, तू कधी आलास? विनय, जेव्हा तू स्वप्नात हरवला होतास ना, तेव्हाच. नील, काय रे, तू पण ना? बोल, काय काम होतं? विनय, अरे काम काय, काम मीटिंग आहे ना, विसरलास की काय? नील, ओह शिट, सॉरी यार, खरंच डोक्यातून निघालं रे माझ्या, चल निघूया. विनय, काय रे, बरा आहेस ना? काही होतंय का? मगापासून बघतोय तुला, गालातल्या गालात हसतोय. काय प्रेमाबिमात तर नाही ना पडला? नील, हसत, नाही रे, असं काही नाही, चल निघूया. खरं तर नीलच्या आयुष्यात कुणाचं तरी पदार्पण झालेलं होतं. तो मनातल्या मनात सृष्टीविषयीचे चित्र रंगवू लागला होता. खरं तर ती कुठे राहते, काय करते, कशी दिसते, मॅरिड की अनमॅरिड याचा कुठलाही विचार न करता तो फक्त तिच्या नावाचा आणि लेखनाच्या प्रेमाचा पडला होता. नील आणि विनय मीटिंगसाठी जायला निघतात. नील त्याची गाडी काढतो आणि FM ऑन करतो आणि त्याच्या चेहऱ्यावर गाणं ऐकून एक छोटीशी स्माईल येते. मेरी सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चली आ, तू चली आ. जणू काही हे गाणं आपल्यासाठी असावं असं त्यावेळी त्याला वाटलं. त्याच्या मनात वेगळीच तरंग उठायला लागले होते. एरवी फक्त कल्पनाविश्व निर्माण करणारा नील स्वतःच कल्पनाविश्वात हरवून जाईल हे कुठे त्याला ठाऊक होतं. नील आणि विनया त्यांनी मीटिंग संपवून निघणारच, तर इतक्यात त्यांच्या गाडीपुढे एक आजोबा चक्कर येऊन पडतात. त्यांच्याबरोबर कोणीही नसतं. त्यांच्याकडे बघून ते कोणीतरी चांगल्या घरचे वाटत होते. विनय आणि नील दोघं मिळून त्यांना कारमध्ये बसवतात आणि जवळच सिटी हॉस्पिटलला घेऊन जातात. नील, डॉक्टर, प्लीज जरा या आजोबांना बघा ना, रस्त्यात चक्कर येऊन पडलेत ते. डॉक्टर, सिस्टर, जरा यांना आत घ्या. डॉक्टर सृष्टीच्या केबिनमध्ये. परत सृष्टी. आज सृष्टी हे नाव आपला काही पिच्छा सोडणार नाही याची त्याला आता खात्रीच पटली. ही डॉक्टर सृष्टी नेमकी कशी असेल आता हे त्याला जाणून घ्यावंसं वाटत होतं. आत केबिनमध्ये त्याला एक कोणी मुलगीशी डॉक्टर दिसत होती खरं, पण तो नीट तिचा चेहरा बघू शकत नव्हता. वाऱ्याने हलणारा पडदा सतत मध्ये मध्ये करत होता. तिचे मोकळे केस वाऱ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर येत होते. तिच्या डाव्या हातात एक ब्रेसलेट लटकत होतं आणि त्यावर यस हे अक्षर दिसत होतं. छोटे छोटे मोती तिच्या कानाला जणू बिलगून बसले होते. तिचा चेहरा न बघताही त्याच्या मनाच्या तारा वाजायला लागल्या होत्या. मैं हूं ना मूव्हीच्या शाहरुख खानसारखं काहीसं त्याचं होत होतं. सगळीकडे बॅकग्राऊंड म्युझिक वाजू लागलं होतं. ही सृष्टी, ती सृष्टी की पावसामधली ती? त्याला काही कळतच नव्हतं की हे काय होतंय. यापूर्वी त्याच्या मनाची अशी अवस्था कधीही झालेली नव्हती. नील डॉक्टर सृष्टीला बघण्यासाठी फारच उतावीळ झाला होता,
मात्र काही केल्या तिचं मुखदर्शन काही होईना. सतत काही ना काहीतरी मध्ये मध्ये लुडबुड करत होतं. कधी पडदे, तर कधी तिचे मोकळे केस, तर कधी बाजूला उभी असलेली सिस्टर. आता त्याला थोडीशी चिडचिड व्हायला लागली. पण सृष्टीला बघण्याची ओढ त्याला काही स्तब्ध बसूच देईना. इतक्यात सिस्टर बाहेर आल्या आणि विनयला म्हणाल्या, एक्सक्यूज मी, तुम्हाला मॅडमनी आत बोलावलंय. खरं तर आत नीलला जायचं होतं, मग विनयला का बोलावलं? मला का नाही, असा प्रश्न त्याला पडला आणि विनय जायच्या आधी तोच उठून आत जाऊ लागला. सिस्टर, अहो जरा थांबा, मॅडमनी त्यांना बोलवलंय ना, मग तुम्ही थोडे वाट बघा. तुमचा नंबर आला की सोडेल तुम्हाला आत. नील, अहो सिस्टर, ते आजोबा आमच्यासोबत आलेत, मी येतो ना आत. सिस्टर, अहो पण मॅडमनी त्यांना बोलावले, त्यांना तर जाऊ द्या ना, तुम्ही बसा इथे. विनय, सिस्टर जाऊ द्या त्याला, आत त्याला डॉक्टरशी बोलायचं आहे. विनय मिश्किलपणे हसत म्हणाला. सिस्टर नीलला आत सोडतात. नीलच्या हार्टबीट्स आता जोरजोरात वाजायला लागल्या होत्या. त्याच्या मनाचा मोरपिसारा फुलवून नाचू लागला होता. हे असं का होतंय त्याला कळायला काही मार्गच नव्हता. पण जे काही होतंय ते त्याला खूप छान वाटत होतं. नील आता पोहोचला तेव्हा डॉक्टर सृष्टी त्या आजोबांशी गप्पा मारत होती. जणू काही त्यांचीच नात असावी. ती खूप सुंदर होती, त्याच्या कल्पनेच्या पलीकडे. उंच सडपातळ बांधा, सहस्त्र चांदणींनी नटलेली रात्र तिच्या डोळ्यात सामावली होती. फुलांची सुंदरता आणि कोमलता तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. गुलाबाच्या पाकळ्या सजवल्यागत तिचे गुलाबी नाजूक ओठ. आत्ता जर एखादं फुलपाखरू मकरंद शोधायला निघालं असतं आणि त्याने चुकून जर हिला पाहिलं असतं तर कदाचित तेही आपली वाट चुकलं असतं. तिच्या कानाला बिलगून बसलेले मोती बघून त्या क्षणी नीललाही मोती पाहावंसं वाटत होतं, म्हणजे तोही तिला असाच बिलगून बसला असता. तिच्या गालावर गोड खळी पडत होती. तिच्या ओठांजवळ एक काळा तीळ होता. जणू काही तिला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून देवानेच तिची तीट काढण्यासाठी काजळजन्य टिपका लावला असावा. तिने आकाशी रंगाची कुर्ती घातली होती आणि त्यावरती पांढरा एप्रॉन खूप भारी दिसत होतं. तिच्याकडे बघताना तिचे ओठ सतत हलताना दिसत होते, पण नीलला काहीच ऐकू येत नव्हतं. इतक्यात त्याला हलवल्याचा भास होतो आणि तो भानावर येतो. आजोबा, काय रे, कुठं हरवलास? डॉक्टर तुला काही सांगतायत. लक्ष कुठे आहे तुझं? नील, ओहो सॉरी, माझं लक्ष नव्हतं. काय म्हणाला डॉक्टर तुम्ही? आजोबा ओके आहेत ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना त्यांना? डॉक्टर, नाही, घाबरण्याचं काहीही कारण नाही. आजोबा अगदी ओके आहेत. उन्हामुळे चक्कर आली त्यांना. आजोबा, तुम्हीही परत असे एकट्याने उन्हात निघू नका बाहेर. आज हे होते म्हणून तुम्ही इथे पोहोचू शकला. एखाद्या निर्जन स्थळी पडला असता तर कठीण झालं असतं. त्यामुळे असं एकट्याने निघायचं नाही बाहेर. तिचं ते बोलणं नील एकटक तिच्याकडे बघून ऐकत होता. त्याला सृष्टी खूप आवडली होती. ती दिसायला जेवढी सुंदर होती तितकंच तिचं मनसुद्धा त्याला पाण्यासारखं स्वच्छ सुंदर दिसत होतं. आणि नकळत तिच्या ओठांवर शब्द फुलले, एक लाईन में क्या तेरी तारीफ लिखो, पानी भी जो देखे तुझे तो प्यासा हो जाए. सृष्टी, एक्सक्यूज मी, आर यू ऑल राईट? नील, येस ॲब्सोल्युटली. तो मनातल्या मनात लाजला. त्याला त्याचंच मन खायला लागलं
असं कसं मी बोलून गेलो हिच्या पुढे. सॉरी हा डॉक्टर, ते चुकून झालं माझ्याकडून. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सृष्टी, नो नो, इट्स ओके. होतं कवी लोकांचं असं. नील, पण हे तुम्हाला कसं माहिती? सृष्टी, अहो आवडतं मलाही वाचायला. सिस्टर, मॅडम मोठे सर तुम्हाला बोलावत आहेत. सृष्टी, हो आलेच, एक्सक्यूज मी. सृष्टी तिथून निघून जाते. नीलच्या मनात परत विचार येतो. या सिस्टर पण ना थोड्या उशिराने आल्या असत्या तर काय झालं असतं? आणखी थोडा वेळ घालवला आला असता ना हिच्याबरोबर, माहिती काढता आली असती. नीलला स्वतःच हसायला येतं. तो आजोबांना घेऊन निघतो. त्यांना वाटेत सोडत नील आणि विन्या पुढे निघतात. नीलच्या ओठांवर वेगळीच स्माईल असते. त्याचा चेहरा बघून कोणीही ओळखलं असतं की त्याची विकेट गेलीये. विनय देखील ओळखून होता की आज नीलच्या मनाचा पतंग उंच आकाशात झेप घेतोय ते. विनय, यार नील, ते बघ तिकडे पतंग कटलाय. नील थोडं भानावर येत, कुठे आहे? विनय हसत, तुझ्या मनाचा. यार गेलास कामातून, कभी को कविता मिल गई, क्या बात है. नील जरा मनात खुश होता. काय यार तू पण ना, असं काही नाही. विन्याला सोडत नील घरी पोहोचतो. त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि त्याची गिटार घेऊन खाली येतो. बाबा, अरे नील, आज बऱ्याच दिवसांनी गिटार. क्या बात क्या है, आज काय ऐकवणार आहेस आम्हाला? चिनू, अहो बाबा, ती पावसामधली हिरोईन भेटली असेल त्याला म्हणून खुश असेल. काय रे दादा, खरंच भेटली की काय? आई, काय गं चिनू, कशाला चिडवतेस त्याला? आणि ती भेटली जरी असेल तर चांगलंच आहे ना आपल्याला. रोज रोज याची स्वप्न नाही ऐकावी लागणार. आत्ता वाचलो ना आपण, आता ऐकवेल तिलाच. नील, काय गाई, तू पण यांच्यात सामील झाली. तू माझी टीम आहेस ना, मग अशी चिटिंग नाही करायची. सगळे हसायला लागतात. नील गिटारचे तार ट्यून करतो आणि हळूच त्याच्या तारा छेडतो आणि त्याच्या मनातले शब्द हळूच त्याच्या ओठांवर येतात. तुमसे मिलके जिंदगी को यूं लगा जैसे हमको सारी दुनिया मिल गई. दिल में जागी धड़कनों की रागिनी, हर तमन्ना फूल बनके खिल गई. तुमसे मिलके जिंदगी. आज नीलच्या आई-बाबांनाही नीलच्या आयुष्यात झालेली खळबळ जाणवली होती. नीलच्या आयुष्यात कोणीतरी आलंय हे त्यांनी ओळखलं होतं. आज नील रात्रभर सृष्टीच्या विचारात हरवला होता. काही केल्या त्याला झोप लागत नव्हती. डोळे बंद केले की सृष्टी त्याच्या डोळ्यांपुढे यायची. वाऱ्याच्या झोताने तिच्या चेहऱ्यावर येणारे तेज, रेशमी केस, गुलाबाच्या फुलासारखे तिचे ओठ, तिचे बोलके डोळे, ते सगळं काही राहून राहून त्याच्या नजरेसमोर येत होतं. डॉक्टर सृष्टी आणि ती लेखिका सृष्टी, दोघी हे एकच असाव्यात असं त्याला राहून राहून वाटत होतं. आज जर त्या सिस्टर आल्या नसत्या तर कदाचित त्याला ही गोष्ट माहीत झाली असती. आता त्याच्या मनात विचार येत होता, तो त्या स्वप्नातल्या मुलीचा, तिचा आणि सृष्टीचा काही संबंध असेल का? हा प्रश्न राहून राहून त्याला सतावत होता. नील रात्रभर फक्त कूस बदलत होता. उर्वरित भाग पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.